घर हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय असतो. प्रत्येकाला आपलं घर वेगळं आणि क्रिएटिव्ह पद्धतीने सजवायला आवडतं. म्हणूनच मी आपल्या व्हिडिओजमधनं तुम्हाला होम स्टायलिंग, होम डेकोर म्हणजेच घर सजवण्याच्या काही आयडियाज आणि टिप्स देत असते. तसंच मी तुम्हाला काही अशी ठिकाणं दाखवत असते की जिथे अशा होम डेकोरच्या वस्तू मिळतील. जेणेकरून तुम्हाला तुमचं घर सजवायला मदत होईल. नमस्कार, मी पूनम अँड वेलकम टू माय चॅनल ग्रेटफुल आर्ट. तर आज मी तुम्हाला घेऊन आले आहे लोणावळ्यामध्ये हे क्रॉकरी मार्केट आहे. इथे 10 ते 12 असे दुकानं आहेत की जिथे असे वेगवेगळ्या प्रकारची क्रॉकरी मिळते. आता तुम्ही म्हणाल की आता क्रॉकरीमध्ये तर तू आम्हाला फक्त डिनर सेट किंवा चहाचे कपचे सेट असे दाखवणार आहे का? तर नाही, मी तुम्हाला इथे मिळणाऱ्या होम डेकोरच्या वस्तू, तुम्हाला घर सजवण्यासाठीच्या ज्या कुठल्या वस्तू मिळतात त्या दाखवणार आहे, त्यांच्या किमती सांगणार आहे, त्या वस्तू तुम्ही घरी कशा लावू शकता सजवण्यासाठी त्याच्या आयडियाज देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा. चला मग आता जाऊया या दुकानांमध्ये एक्झॅक्टली काय काय मिळतंय ते पाहू. चला. इथे जर तुम्ही बघितले ना तर असे क्रॉकरी प्लेट्स आहेत. म्हणजे तर या आपण सिंगल सुद्धा घेऊ शकतो आणि याच्यावरती खूप वेगवेगळे डिझाईन्स आहेत. म्हणजे ह्या हँड पेंटेड असतात, जसं की छोट्या साईज मध्ये सुद्धा आहेत. त्यानंतर म्हणजे असे हँड पेंटेड खूप छान छान डिझाईन्स आहेत. तर आता या प्लेट जर तुम्ही म्हटला की ह्या आपण काही डिनर म्हणजे आपण जेवणासाठी कधी कधी आपण नाही वापरत एवढ्या अशा छान पेंट केलेला, पण या प्लेट्स आहेत ना, तुम्ही घरामध्ये डेकोरेशनसाठी वापरू शकता. म्हणजे एखाद्या तुमच्या लिव्हिंग रूमच्या वॉलला या तुम्ही लावू शकता, त्याचे पॅटर्न्स करू शकता, वेगवेगळे कलर्स आणि डिझाईन्स जर तुम्ही सिलेक्ट केले तर हे जे पॅटर्न आहे ना खूप सुंदर दिसतो. तर अशा या प्लेट्स घेऊ शकतो आणि या प्लेट्स साधारण 200-300च्या रेंजमध्ये आहेत. तुम्ही डिझाईन जसं सिलेक्ट कराल तसं. आता ह्या अशा ट्रँग्युलर जरा त्रिकोणी साईजच्या सुद्धा प्लेट्स आहेत. त्यामध्ये खूपच सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत. मला ही डिझाईन तर फारच आवडली. किती सुरेख आहे, हँड पेंटेड आहेत. तर अशा प्लेट्स आहेत ना, तुम्ही वॉलला तर लावू शकता किंवा तुमच्या कॉफी टेबलवरती सेंटरला ठेवून खूप सुंदर दिसतात अशा प्लेट्स. त्यानंतर अजून असे वेगवेगळे शेप सुद्धा आहे. हा पण शेप खूप छान आहे. इथे मला सगळं जपून करावं लागतंय कारण कुठे कुठे हात लागतो आणि हे सगळे क्रॉकरी आहे, त्यामुळे थोडीशी भीती वाटते. त्यानंतर हे अशा टाईपचं ऍज अ ट्रे म्हणून पण वापरू शकतो किंवा प्लेट म्हणून, सर्विंग प्लेट सुद्धा म्हणून वापरू शकतो स्टार्टर वगैरे साठी. तर ही पण खूप छान प्लेट आहे. तर असे वेगवेगळे शेप्स आहेत. आणि प्लेट सोडल्या तर बाउल्स मध्ये सुद्धा आहेत. म्हणजे थोडेसे आपण म्हणतो ना असे बाउल मध्ये पण वेगवेगळे डिझाईन्स आहेत. आता इथे तुम्हाला कप मध्ये पण बरीच व्हरायटी बघायला मिळते, पण मला आता ना इथे ही नवीन डिझाईन दिसतीये जी आता मोनोक्रोम स्टाईल जी आलेली आहे ना, ब्लॅक अँड व्हाईट. तर त्याच्यामध्ये खूप सुंदर सुंदर हँड पेंटेड हे डिझाईन्स आहेत आणि 120 रुपयाला हा एक कप आहे. तर तुम्हाला जर 4 घ्यायचे असतील, 2 घ्यायचे असतील तर तुम्ही घेऊ शकता. तर इथे आणि अजून असे हे कलरफुल पण खूप छान छान ऑप्शन्स आहेत हँड पेंटेड मध्ये. हे असे लीफ शेपचे सुद्धा इथे ट्रे आहेत. पण हे ट्रे म्हणजे तुम्ही ऍज अ घरामध्ये कॉफी टेबलवर ठेवू शकता, डायनिंग टेबलवर ठेवू शकता किंवा तुमचा एंट्री वे असेल तिथे ठेवू शकता. 200 ते 400च्या रेंजमध्ये आहे साईज प्रमाणे. आणि त्याच्यामध्ये मस्त तुम्ही ड्राईड फ्लॉवर ठेवले किंवा पाणी टाकून त्याच्यामध्ये सुद्धा कॅन्डल्स वगैरे लावले तरी हे खूप छान दिसतील. खूप युनिक पीस आहेत. तुमच्या सेंटर टेबलवरती खूपच सुरेख दिसतील. जसे मी पाण्याच्या शेपचे तुम्हाला ट्रे दाखवले तशाच टाईपमध्ये हे ट्रे आहेत. खूप सुंदर असे हँड पेंटेड ट्रे आहेत. त्याच्यावरती छान डिझाईन आहे अशी नाजूक. आणि हे 450 रुपयाला आहेत. हे खूप क्लासी दिसतात तुम्हाला डेकोरमध्ये जर तुम्ही ठेवले ना. आणि याच्यामध्ये तुम्हाला ड्रेसिंग टेबलच्या इथे इव्हन ज्वेलरी ठेवायची असेल ना तरी खूप छान दिसतात. ऑर्गनायझेशन मध्ये तुम्ही वापरू शकता. खूप सुंदर असे हे ट्रेज आहेत. हे तर खूपच सुंदर वाटतं छत्रीवाला, कारण हा तुम्ही असं एंट्री वेला ठेवला किंवा तुमच्या कॉफी टेबलच्या असं मध्ये ठेवला, मस्त फुलं ठेवली आणि इतकं सुंदर. आणि हाच एक युनिक पीस आहे ना, तर खूप छान वाटतोय. हा साधारण काहीतरी 400च्या अराउंड आहे. तर हे असे ट्रे किंवा सर्विंग प्लॅटर्स आहेत आणि असे मस्त. आता हा असा शिंपल्याचा शेपचा आहे आणि हा पण एक असा शिंपल्याचा शेपचा आहे. दोन्ही असे मस्त पीसेस आहेत, युनिक पीसेस आहेत आणि साधारण किमती 450-500 अशा रेंजमध्ये आहे.
हे अशा टाईपचे हुक्स सुद्धा खूप छान वाटतात. टाईल्स आहेत ज्या हँड पेंटेड आहेत आणि हुक्स आहेत हे आपल्या दरवाजाच्या मागे किंवा इव्हन लिव्हिंग रूम मध्ये आपण लावू शकतो. तर त्याच्यामध्ये 2 साईजेस आहेत, साधारण 150 ते 300च्या रेंजमध्ये आहेत आपण ज्या साईज घेऊ त्याच्यामध्ये. तर यामध्ये पण वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत. ब्ल्यू कलर मध्ये आहे, पिंक, ग्रीन, काही अॅनिमल प्रिंट सुद्धा आहेत. जर तुम्हाला म्हणजे आपल्या मुलांच्या रूम मध्ये जर काही लावायच्या असतील तर अशा सुद्धा काही आहेत. तर हा आता काही डेकोर पीस नाहीये, खरं ऍक्च्युली डेकोर पीस आहे आणि प्लस सॉल्ट अँड पेपरचा आहे. म्हणजे तुमचा दोन्ही पर्पज सॉल्व्ह होतात की तुम्ही जर डायनिंग टेबलवरती जर ठेवलं हे तर सॉल्ट पेपरसाठी आपण यूज करू शकतो. अशा खूप छान छान डिझाईन्स आहेत की ज्या ऍज अ डेकोर म्हणून ऍड करतात. खूप खूप सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत आणि 120 रुपयाला आहेत. प्राइसच्या मानाने खूपच सुंदर क्वालिटी आहे याची. काय पीस आहे म्हणजे इमॅजिन करा, यामधनं असं सॉल्ट पडतंय आणि असं कसं वाटतंय, असं हॅलोईन सारखं असं. हा पण 120 रुपयाला आहे सॉल्ट पेपरचा. तुम्हाला आवडला तर तुम्ही घेऊ शकता. हे असे सिरामिकचे नॉब्स आहेत, 50 रुपयाला एक. वेगवेगळे डिझाईन्स आहेत. तर आता हे नॉब कशासाठी आपण यूज करतो, तर आपल्या घरामध्ये जे फर्निचर असतं, कपाट असेल किंवा एखादा ड्रॉवर असेल, तर तिथे आपण आधीचे जे नॉब्स आहेत ना ते चेंज करून आपण हे टाकू शकतो. इथे असे हे इलेक्ट्रिक डिफ्युजर्स आहेत, 250 रुपयांना आहेत. त्यामध्ये वेगवेगळे डिझाईन्स आहेत आणि याच्यात मज्जा म्हणजे जेव्हा हे लाईट लागते ना यामध्ये, तर ह्याच्यामधनं खूप कलरफुल लाईट्स बाहेर पडतात, त्यातनं डिझाईन खूप छान दिसते. प्लस यामध्ये जर आपण असं भीमसेनी कापूर वगैरे लावला ना, इतका सुंदर वास येतो ना. मला तर घरामध्ये असं तो संध्याकाळी असा वास येतो ना, स्पेशली संध्याकाळच्या वेळेमध्ये, तो खूप आवडतो. तुम्हाला सुद्धा कापराचा वास असा घरामध्ये आवडतो का, हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि मी तर हे याच्यातले एक पीस तर मी नक्कीच घेणार आहे. हे एक मल्टीपर्पज कटलरी बास्केट आहे, म्हणजे असं बास्केट सारखा शेप आहे. तर हा खूप प्रकारे आपण यूज करू शकतो. तुम्ही जर माझा किचनचा व्हिडिओ बघितला असेल तर त्याच्यामध्ये मी अशा टाईपचं हे कटलरी होल्डर वापरलेलं आहे, ज्याच्यामध्ये मी माझ्या सुरई, कात्री, जे किचनमध्ये लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत ना त्या इथे मी ठेवते. आणि या अशा ज्या वस्तू असतात ना, जेव्हा तुम्हाला किचनमध्ये थोडेसे कलर्स ऍड करायचे असतात तेव्हा या वस्तू खूप उपयोगी येतात. ह्याने एक तुमचा असे युनिक एलिमेंट किचनमध्ये ऍड होतो. आता यामध्ये वेगवेगळे डिझाईन्स आहेत, साईजेस पण आहेत, छोटे आणि मोठ्या साईजचे, आणि साधारण 200 ते 400च्या रेंजमध्ये हे आहेत. तर अशा सुंदरशा अशा घंटा आहेत. तुम्ही बाल्कनीमध्ये वगैरे लावल्या तर त्याचा खूप सुरेख आवाज येईल वाऱ्यामुळे जो येतो ते. आणि या घंटीवरनच एक, तुम्हाला हा जर व्हिडिओ आतापर्यंत आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते बेल आयकॉनही क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा व्हिडिओज अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. घरामध्ये जर तुम्हाला असे क्रिएटिव्ह लाईट्स ऍड करायचे असतील तर इथे असे मस्त असे ऑप्शन्स आहेत. जसे की हा कंदील 1200 रुपयांना आहे. याच्यावरती असं मोझेक आर्ट केलेलं आहे. यामध्ये लाईट्स लागल्यावर तर खूपच सुरेख दिसतं हे. याच्यामध्ये असे वेगवेगळे डिझाईन्स आहेत, वेगवेगळे शेप्स आहेत. साधारण 400 ते 1500च्या रेंजमध्ये आहेत. खूपच सुरेख ऑप्शन्स आहेत हे. लाईट्स मध्ये सुद्धा जे ऑप्शन्स आहेत, जसे की बेडरूम मध्ये आपल्याला साईड टेबलवर जर ठेवायला असे कुठले लॅम्प्स बघायचे असतील तर तेही खूप छान ऑप्शन्स आहेत. साधारण 1000च्या पुढे वेगवेगळे रेंज आहेत आणि साईजेस आहेत. लाईट्स लावल्यावरती तर हे रात्रीचे कमाल दिसतात. हे असे मोझेक आर्टवाले जे असतात ना त्यामधनं पडणारा लाईट खूप सुरेख दिसतो. हे असे बुद्धाजींचे असे डिफ्युजर सुद्धा आहेत. त्यामध्ये 2-3 कलर्स आहेत. 120 रुपयाला आहे. याच्या आतमध्ये आपण धूप लावल्यानंतर इथून असा मस्त धूर बाहेर येतो आणि खूप छान दिसेल हे याच्यामधनं पण बाहेर आलेला. तर 120 रुपयांमध्ये खूप छान क्वालिटी आहे आणि 2-3 कलर्स आहेत यामध्ये. असे छोटे ना कॅन्डल होल्डर्स आहेत, म्हणजे याच्यामध्ये आपण मेणबत्ती आणि लावू शकतो. तर हे कॅन्डल होल्डर्स आहेत, वेगवेगळे शेप्स आहेत. साधारण 50 रुपयाला वगैरे याची किंमत आहे. लाईट्स मध्ये सुद्धा असे सिरामिकचे लॅम्प्स आहेत. खूप असं वेगळा शेप मला हा वाटला आणि मस्त कलर्स पण आहेत. याला सुरई असं म्हणतात का काय म्हणतात याला, मला खरं माहित नाही याचं. तुम्हाला जर माहित असेल याला काय म्हणतात तर मला नक्की खाली कमेंट करून सांगा. पण हा शेप असा इतका इंटरेस्टिंग आहे आणि हे दोन्ही कलर्स, बेसिकली मला हा येलो कलर खूपच आवडला. घरामध्ये कसा युनिकनेस तो ऍड करेल आणि याच्यातनं जी लाईट बाहेर पडेल ना तेही खूप सुंदर दिसेल. तर असे वेगवेगळे सिरामिक लॅम्प्स मध्ये पण ऑप्शन्स आहेत, छोट्या साईज पासून मोठ्या साईज पर्यंत.
हे जे आहेत हे डिफ्युजर्स आहेत. म्हणजे वरती आपण इथे पाणी ठेवायचं आणि तसे ते डिफ्युजर्स आहेत. आता डेकोरमध्ये ना काही काही गोष्टी अशा असतात की ज्या दिसायला खूप सुंदर दिसतात. त्यातलेच हे स्टोरेजचे हे बॉक्सेस आहेत की हे स्टोरेज सुद्धा आहे, सिरामिकचेच आहेत, हँड पेंटेड केलेले आणि ते खूप सुरेख दिसतात. म्हणजे तुम्ही किचनच्या आपल्या सर्व्हिस टेबलवरती ठेवले तर एक कलर्स ऍड करतात आणि इव्हन तुम्ही टेबलवरती पण जर ठेवले तरी खूप सुंदर दिसतात. तर असे काही पीसेस ना आपण घरामध्ये ऍज अ होम डेकोर म्हणून वापरू शकतो. साधारण ह्या 200च्या पुढे याच्या किमती आहेत. ह्या ट्रेंडिंग असणारे बोहो स्टाईल वास्क मध्ये पण इथे मला खूप व्हरायटी बघायला मिळते आणि ऑनलाईन पेक्षा इथे मला जरा किमती रिझनेबल वाटतात. खूप वेगवेगळे शेप्स आहेत इथे, जसं की हा असा खूप सुंदर शेप आहे. यामध्ये आपण असे ड्राईड फ्लॉवर्स जर ठेवले तर खूप सुरेख दिसतील. युनिक पीसेस आहेत, डिझाईन्स आहेत. तुमच्या लिव्हिंग रूम मध्ये, बेडरूम मध्ये जरी याच्यातला कुठलाही वास तुम्ही ठेवला तरी खूप सुंदर दिसणार आहे. किती क्यूट आहे ना हे, किती सुंदर असं हे प्लांटर आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण प्लांट लावू शकतो. जर तुम्हाला इंडोर प्लांट लावायचा असेल तर हा खूप सुंदर क्यूटचा ऑप्शन आहे. इथे वेगवेगळ्या अॅनिमलच्या शेपमध्ये प्लांटर्स आहेत आणि तुम्हाला जर तुमचं असं बाल्कनी वगैरे डेकोरेट करायचे असेल तर तुम्ही हे असे ऑप्शन्स घेऊ शकता. आणि बाय द वे, तुम्ही जर आपला मागचा व्हिडिओ ज्याच्यामध्ये मी बाल्कनी मेकओव्हरचा जो नवीन प्रोजेक्ट शेअर केला तुमच्यासोबत, जर तो बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक मी इथे देते, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तो व्हिडिओ तुम्ही नक्की चेक करा आणि तुम्हाला ते बाल्कनी मेकओव्हर कसा वाटला हे मला नक्की व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा. तर हे असे आऊलच्या शेप मधले प्लांटर सुद्धा सध्या खूप ट्रेंडिंग आहेत. खूप सुंदर ऑप्शन आहे हा पण. त्याच्यानंतर फ्रॉकच्या शेपमध्ये आहे, बूटच्या शेपमध्ये आहे, असा डक शेप आहे. तर असे वेगवेगळे आहेत. त्यानंतर हा असा अजून मोठ्या साईज मध्ये पण हा प्लांटर आहे आऊलच्या शेपमध्ये, तोही खूप सुरेख आहे. तर असे वेगवेगळे डिझाईन्स मधले प्लांटर ऑप्शन सुद्धा आहेत इथे. आता कधी कधी काही असे पीसेस असतात ना की ते असं वाटतं की खरंच त्याचा काही उपयोग होणार आहे का आपल्याला. तर त्यातलाच असा एक पीस आहे की त्याचा शेपच इतका सुंदर आहे. खरं आतमध्ये स्टोरेजसाठी आहे, पण हे पीसेस आहेत ना असे तुम्हाला असं किचन मध्ये वगैरे ठेवले ना खूप सुरेख दिसतात. म्हणजे तुम्हाला जर डेकोर ऍड करायचं तसंच या ज्या बरण्या आहेत, आहा काय सुंदर डिझाईन आहे. हँड पेंटेड आहेत या बरण्या आणि त्याच्यावरती खूप छान असे कलरफुल आहे. तर जर तुम्हाला किचनमध्ये एखाद्या अशा रॅकवरती तुम्हाला असं तुमचं डेकोर कॉर्नर करायचा असेल तर तिथे तुम्ही या अशा बरण्या ठेवू शकता. खूप सुंदर दिसतात या बरण्या. थँक्यू. तो मस्त माझी शॉपिंग झालेली आहे आणि मी काय काय घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवेलच. तर मी यांच्या शॉपमधनं घेतलेली या दुकानाचा मी ऍड्रेस जो आहे ना तो मी व्हिडिओच्या खाली मी देणारच आहे आणि ते छान आपल्याला प्राइस मध्ये पण देतात. आणि हे सुद्धा मी विकत घेतलंय. बाय द वे मी व्हिडिओ केलाय म्हणून मला त्यांनी अजिबात फ्री दिलेलं नाहीये, थोडेसे कमी केले. तर तुम्ही इथे आला तर तुम्हाला थोडे रिझनेबल रेटमध्ये नक्की मिळेल. त्यांचा फोन नंबर सुद्धा मी व्हिडिओच्या खाली देते. येस, तर माझी खूप मस्त शॉपिंग करून झालेली आहे. खूप साऱ्या गोष्टी घ्याव्याशा वाटत होत्या पण नाही घेतल्या, जरा कंट्रोल केलं. तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ बघायला कसं वाटलं हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही इकडे लोणावळ्यामध्ये आला तर या जागेला नक्की भेट द्या. तुम्हाला खूप छान छान वस्तू तर मिळतील, तुम्ही बघितल्याच. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज 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 ग्रेटफुल आर्टला सबस्क्राईब करा, कारण त्यानेच मला मोटिवेशन मिळतं की मी तुम्हाला अजून नवीन नवीन व्हिडिओज घेऊन यावे. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.